माऊली ज्ञानेश्वर महाराज, अरे मी चांगदेव महाराज असल्या माझ्यापेक्षा पुढचा कोण आहे? त्याला राग आला ना, मी चांगदेव आणि हा नानासाहेब ज्ञानेश्वर महाराज म्हणताय माझ्या जे हो. त्याला चांगदेवाने विचार केला, आपण योग्य आहे, तो आपल्यापेक्षा लहान आहे, आशीर्वाद द्यावा म्हटलं ज्ञानानं मोठा आहे, बरं आपण आशीर्वाद घ्यावा म्हणलं तो वयानं आपल्यापेक्षा लहान आहे, त्याला काय करावं? काही केलं काय काय करायचं? तर चांगदेवानं म्हणला एक त्याला हे पाठवतो आणि त्याच्यावर काय त्याची जी काय म्हणजे ज्ञान आहे, किती ज्ञान आहे, किती काय करतोय ह्याच्यावर आपल्याला समजत. म्हणून चांगदेवानी एक कोरा कागद पाठवला, त्याच्यावर काही लिहिलं नाही. ज्या वेळेला ही भावंड आली ठिकाणी थांबलेली आहे, त्यावेळेला त्यांचा तो सेवक तो कागद घेऊन आला. कागद घेऊन आला आणि त्यांनी त्यांना समोर धरला, बघितलं त्याच्यावर काहीच लिहिलेलं नाही. तो म्हणला मला पण काय माहिती नाही, माझ्या गुरूंनी दिले. त्यावेळेला ज्ञानेश्वर महाराजांनी बघितलं कोरा कागद आहे. आता ही मुक्ताची मुक्ताच ना, म्हणजे 14 वर्ष जगून सुद्धा कोरा राहिला. 1400 वर्ष जगून काय काय त्याचा उपयोग आहे? शेवटी कोरा तो कोराच राहिला. त्यावेळेला दोस्तीचा सांगितलं मुक्ता आपल्यापेक्षा वयस्कर आहे आणि तो महात्मा आहे, त्याला असं बोलू नये. त्यानं आपल्याला हे कागद पाठवलं, ह्याचा तर आपला मोठेपणा आहे. म्हणजे 1400 वर्ष जमून चांगल्या कोराच राहिला. त्याला माऊलीनी त्या कागदावरती 65 वया लिहिला. तेच चांगदेव 65 आणि ते घेऊन त्यांचा जो आलेला शिष्य गेला आणि त्यांनी दाखवलं. त्यावेळेला चांगदेवाला त्या 65 याच्यातली एकही वही समजणं झाली, एकही काय कळना. त्यावेळेला चांगदेवानं सांगितलं, विचार केला, अरे आपण एवढंही असून जर आपल्याला ह्याच्यातलं काहीच कळत नाही, आपल्याला चांगदेव पासायचं. त्यावेळेला त्यानं शिष्यगण गोळा केलं आणि आळंदीला निघाला. अगदी वाघावर बसून आणि सर्पाचा चाबूक हातात होता. त्यावेळेला आळंदीमध्ये आल्यानंतर प्रत्येक गावोगावी जय जयकार व्हायचा, चांगदेव महाराज की जय, चांगदेव महाराज की जय. ज्या वेळेला आळंदीमध्ये आले त्यावेळेला चारही भावंडे सकाळी भिंतीवर असे बसलेले होते. समोरून वाघावरून एवढी येतोय. त्यावेळेला मुक्त सर्वांनी पाहिलं. पाहिल्याबरोबर ज्ञानेश्वर महाराजांनी भिंतीला आज्ञा केली, भिंतीबाई माऊली चला पुढं. ज्यावेळेला भिंत पुढं आली त्यावेळेला चांगदेवाचा अभिमान गेला. म्हणून चांगदेवासाठी, चांगदेवपासाठी ज्याला आत्मा ज्या आपल्याला स्वतःसाठी त्याला अमृत अनुभव आहे. अगदीच म्हणजे थोडं शिकलेले, कुणाला अभ्यास करायचा आहे, कुणाला काय करायचं आहे असे त्यांच्यासाठी ही ज्ञानेश्वरी लिहिली. ज्यांना काहीच करायचा येत नाही, ज्यांना काही, त्यांच्यासाठी 28 अभंगाचा हरिपाठ निर्माण. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. तर आता हरिपाठाला लोक आलेले आहेत. तर हरिपाठाचं टाईम आता झालेलंच आहे. तर इथंच माझी ही काय मंडळानं माझ्याकडं अल्पमती सेवा दिली, माझ्यासारख्या येड्या माणसाला, त्याबद्दल मंडळाची आभारी आहोत. ह्या कमीत कमी माझ्या मतानं प्रमाण असं असेल की ह्या गादीवर बसणारी
जवळजवळ सर्वजण शिकलेले असतात माझ्यासारखे एक अंगठी बाजू. पण एक माऊलीची कृपा झाली. सुरुवातीला आम्ही ज्ञानेश्वरी जाळायला घेतली, त्यावेळेला माझी मंडळी आणि मी. त्याच्यावरून आमच्या गुरूंनी सांगितलं फक्त बोटं फिरवा. आम्हाला वाचा येत नव्हतं अजिबात, पण माऊलीची कृपा झाली, आम्ही माळकरी झालो. आज सांगून इथे पण मी सांगतो, आपल्या घरात जी ज्ञानेश्वरी आहे ना, जास्त काय नाही, फक्त 5 वया वाचा. 5 वया नेमानं 5च वया वाचा. वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पाही पंढरी. आपण वारकऱ्याने इकडे तिकडे कुठं न जाता 5 वया वाचायच्या. आणि 5 वया वाचायला काय एकला आपल्याला पाठ झालं तर काही इथंच माझं मी भाग्य समजतो. आज एवढ्या मी पहिल्यांदा सांगून गेलं, हा वारली पाड्यातला सप्ताह आणि जेवण जे आहे ना, ती माणसानं खरोखर आवडीनंच खावं. आणि आम्ही तरी खातो, कारण काय इथं सगळे कष्ट करून घालणार आहेत. मी पहिल्यांदा सांगितलं. तर इथंच माझी प्रवीण्याची सेवा तुमच्या सर्वांच्या, माझ्या आईवडिलांच्या, माझ्या गुरुच्या आणि तुमच्या सर्वांच्या चरणावर अर्पण करून सेवेला करून